बदलापुरातील ती शाळा आजपासून सुरू 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात। पहिल्या दिवशी 20 ते 25% विद्यार्थ्यांची उपस्थिती। यवतमाळमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचं आयोजन, शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। गडचिरोलीतील सर्व शाळांमध्ये कॅमेरे लावण्याचे निर्देश, मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले निर्देश। बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडी आक्रमक, ऐतिहासिक बिंदू चौकात मूक निदर्शनं, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगड दौऱ्यावर, अमित शाह नक्षल विरोधी मोहिमेचा आढावा घेणार। समरजित घाटगे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता, पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात भेटणार असल्याची माहिती। पुणे पोलिसांनी बोलावली मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक, बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टला होणार बैठक। बैठकीत शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेसह उपाययोजनांवर होणार चर्चा। मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त, बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात। कृष्ण जन्म आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। मुंबई पालिकेत लिपिक पदासाठी मोठी पदभरती, 9 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार। पदभरतीतील जाचकटींना उमेदवारांकडून विरोध। मुस्लिम समाजानं रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत काढला मोर्चा, रामगिरी महाराजांना अटक करण्याची केली मागणी। मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तानसा जलवाहिनी फुटली, अंधेरी ते दादर परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम। साताऱ्यात पावसाची हजेरी, जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी, घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा जोर कायम। मालेगाव तालुक्यातील खलाणेत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतातील 4 एकरवरील कांदा वाहून गेल्यानं शेतकरी चिंतेत। अकोला जिल्ह्यात पावसाची पुन्हा जोरदार एंट्री, दगडपर्वा, काटेपूर्णा आणि वान या 3 प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावतीत संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका, कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्यानं संत्रा उत्पादक हतबल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।